नमस्कार रसिक हो. इतिहासातले काही काही कालखंड हे इतके लखलखीत असतात. तसाच एक लखलखता कालखंड म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इतिहासातला इसवी सन 1880 ते इसवी सन 1920 हा कालखंड. यात अनेक राजकीय, सामाजिक उलथापालथी तर घडत होत्याच, पण हा मराठी रंगभूमीचा सुवर्ण काळ सुद्धा. आज आता या गोष्टींविषयी आपण का बोलतोय हे हळूहळू उलगडेलच. या कालखंडात म्हणजे 1880 ते 1920च्या दरम्यान साधारणतः 825 नाटकं मराठीमध्ये प्रकाशित झाली. यातली सुमारे 145 नाटकं ही ऐतिहासिक आशयसूत्रांवरची होती आणि त्यातली अनेक नाटकं, बरीच नाटकं ही छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची होती. आता मी जी तुमच्या समोर माहिती सादर करतेय ती माझ्या एका जुन्या इंग्रजी शोधनिबंधामधली आहे, ज्यामध्ये 1880 ते 1920 या कालखंडामध्ये जी राजकीय, सामाजिक स्थित्यंतरं घडत होती त्यांचा मराठी नाटकांच्या आशयसूत्रांवर काय परिणाम होत होता याविषयी मी थोडा अभ्यास केला. या अभ्यासाच्या दरम्यान मी ज्या संदर्भांचा आधार घेतला होता त्यातले दोन मुख्य संदर्भ होते. एक म्हणजे अरविंद गणाचारी यांचा महाराष्ट्रा's रिस्पॉन्स टू कोलोनियल स्टेट, द रोल ऑफ द प्रोस्क्राइब्ड मराठी थिएटर 1872 to 1916 हा लेख, आणि दुसरा म्हणजे B.R. सुंठणकर यांचा महाराष्ट्राच्या इतिहासावरचा ग्रंथ महाराष्ट्र 1858 to 1920. या संदर्भांच्या आधारे थोडासा आपल्या समोर सादर करते. The rise of nationalist feeling during the period 1880 to 1920 also resulted in the use of historical and quasi-historical themes as a disguise to spread the strong nationalist message in a large sphere of people. Shiva Chhatrapati Vijay Natak, written by Anna Markanda Joshi in 1893. Shri Shivaji अथवा राष्ट्रोद्धार नाटक, written by G.B. Pansarkar and Prabhakar in 1907, and Who Durga Durga Durga, written by Ganesh Gondadev Kane in 1907, are few such examples of pro-nationalist historical plays. Chhatrapati Shivaji Maharaj. Chhatrapati Shivaji Maharaj, who motivated masses and led Maratha struggle against Mughals, had become the source of inspiration for freedom strugglers. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनी मी वासुदेव बळवंत फडके म्हणजेच आपले आद्य भारतीय क्रांतिकारक यांच्या शिल्पाच्या इथे का उभी आहे असा आपल्याला प्रश्न पडला असेल. त्याचं उत्तर मी त्याच शोधनिबंधातला जो एक अंश आपल्या समोर सादर करतेय त्यातनं आपल्याला नक्की मिळेल. सर W. Wedderburn had written about वासुदेव बळवंत फडके. A leader from more instructed class was found calling himself Shivaji II, who addressed challenges to the government and claimed to lead a national revolt upon the lines on which Maratha power had originally been founded. This has been cited from the book written by B.R. Sunthadkar. छत्रपती श्री शिवाजी महाराज, आद्य भारतीय क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ही एक परंपराच राहिली आहे स्वराज्याकांक्षेची आणि त्यासाठी लढण्याची. म्हणूनच त्याच निबंधातला या संबंधीचा एक अंश. इन्सिडेंटली लोकमान्य बाळ गंगाधर टिळक had started celebrating public festival in honor and memory of Chhatrapati Shivaji Maharaj to unite Indians and to reach the masses. While themes related with Chhatrapati Shivaji Maharaj formed a major portion of historical plays written during the period 1880 to 1920, major Marathi novelists during the same period, for instance Harinarayan Apte, Narayan Hari Apte and Natha Madhav also were attracted by history of Shivaji Maharaj and Maratha struggle against Mughal oppressors. हे जे सगळं आपल्या समोर सादर करतोय ही केवळ एक झलक आहे. आज आहे 19 फेब्रुवारी 2026. छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची ग्रेगरियन कालगणनेनुसार आज जयंती आहे. पण
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती एक एवढासा छोटासा भाग सादर करणं ते म्हणजे त्यांच्या व्यक्तित्वाच्या अनेक पैलूंचा आदर आपण राखला नाही असं होईल. टप्प्याटप्प्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला नेमकं काय दिलंय, त्यांच्याकडून मिळालेला कोणता वारसा आपण जपायचा आहे याविषयी आपण बोलत राहणार आहोतच. पण ही जी एक गंमत आहे की मराठी रंगभूमी आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचं नेमकं काय नातं राहिलंय आणि यांना सांधणारा भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचा, राष्ट्रीयतेचा नेमका काय धागा राहिलाय याची एक छोटीशी झलक आज आम्ही अक्षरधर्मीच्या गोधडी वाहिनीतर्फे सादर करतोय. ती छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना त्यांच्या जयंती दिनानिमित्त एक विनम्र अभिवादन म्हणून त्यांच्याकडून बरंच काही शिकूया आणि त्यांचा वारसा जपूया.